नमस्ते मंडळी, उत्तराखंड पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। आणि आज आपण उत्तराखंडमधील अतिशय एक पुरातन असं एक मंदिर पर्यटन करणार आहोत। उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात आणि तिथे असलेली ही अतिशय अशी दुर्मिळ आणि प्राचीन अशी मंदिरं आणि त्यांना बघण्याचं भाग्य मिळालं, एक मोठं सौभाग्य म्हणायला पाहिजे। आत्ता आपण जे एक मंदिर पाहत आहोत त्याचं वयवर्ष साधारण 1000 वर्ष जुनं आहे आणि पूर्ण लाकडी कोरीव कामामध्ये हे मंदिर तयार केलेलं गेलेलं आहे। आणि मंदिराचं लोकेशन जर पाहिलं तर अगदीच म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा व्ह्यू आपल्याला इथं पाहायला भेटेल। आता मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे। हे मंदिर सांक्री विलेजच्या जवळ असून मंदिराचा आता मी आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे। समोरच सांक्री पीक आपल्याला दिसतोय आणि आपण साधारण एक 10,000 फूट उंचीवरती आहोत आणि समोरच आपल्याला जो हिमाच्छादित पीक दिसत आहे तो आहे केदारकंठ। साधारण एक 10,000 फूट उंचीवरती आणि अतिशय प्राचीन अशा एका खेडेगावामध्ये असलेलं हे एक शिवमंदिर आणि त्याचा हा परिसर। अतिशय पुरातन असं गाव, लाकडी कोरीव काम केलेलं। वरती सुद्धा जर आपण बघितलं तर जंगलाची एक प्रचंड अशी मोठी अशी एक रांग आणि मध्ये जी शेती दिसते ती सफरचंदाची शेती। इथे येण्यासाठी खूप सारे कष्ट घेतले, डोंगरातून अवघड वाटेतून प्रवास केला आणि या अतिशय पुरातन अशा खेडेगावामध्ये पोचलो। आता या मंदिराच्या बाजूलाच एक बसण्यासाठी एक छानशी अशी बैठक व्यवस्था लाकडी कोरीव काम करून बनवलेली, ती सुद्धा अतिशय सुंदर आहे। वरून मंदिराचा व्ह्यू आणि खाली खोल समोर दरी। समोरच सफरचंदाच्या बागा, घनदाट जंगल आणि अतिशय पुरातन असलेलं हे एक गढवाली गाव उत्तराखंडमधलं। डोळ्याचे पारणे फेडणारे व्ह्यूज। हा सगळा परिसर साधारण 10,000 फूट उंचीवरचा आहे आणि यमुनोत्रीला जातानाचा जो काही परिसर आहे त्यापासून ही जागा जवळच आहे। हे एक शिवमंदिर आहे आणि समोरच आपण ज्याच्यासाठी उत्तराखंडमध्ये आलो होतो तो केदारकंठ पीक समोरच आपल्याला दिसत आहे। आपण दुसऱ्या बाजूनी पाहत आहोत, पण केदारकंठ ट्रेक हा सांक्रीवरून केला जातो, त्याची विरुद्ध साईड ही दिसत आहे। बाय मंडळी।